महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पिंपरी चिंचवडच्या बोपखेलमध्ये 3.5 वर्षीय गिरिजा शिंदे या चिमुकलीचा लोखंडी गेट अंगावर पडून मृत्यू झाला होता। या प्रकरणी आज वृंदावन सोसायटीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत चिमुकलीचे वडील गणेश शिंदे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। वृंदावन सोसायटीचे मालक श्रीनिवासलू संधी रेड्डी आणि त्यांच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी बोपखेल येथील गणेशनगर गल्ली नंबर 2 मध्ये चिमुकलीसह 4 लहान मुलं गेटजवळ खेळत होती। यापैकी 2 जण गेटच्या आत गेली तर गिरिजा आणि तिची मैत्रीण बाहेर होत्या। दोघी गेटपासून लांब गेल्या होत्या, परंतु त्या पुन्हा गेटजवळ धावत आल्या। तेव्हा गेटच्या आतील मुलांनी गेट ओढले। ते गेट पुढे सरकले आणि स्टॉपर नसल्यानं थेट गिरिजाच्या अंगावर पडल्यानं तिचा गंभीर जखमी होऊनच जागीच मृत्यू झाला। या घटनेप्रकरणी गणेश शिंदे यांनी वृंदावन सोसायटीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती। याबाबत आज दिघी पोलिसांनी वृंदावन सोसायटीच्या मालकावर गुन्हा दाखल केलाय। सोसायटीच्या लोखंडी गेटला स्टॉपर नसल्यानं निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अद्याप दिघी पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाहीये। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।